अरे काल ना अचानक मी खूप छोटा झालो आणि मला असं वाटत होतं मला 8-8 पाय आहेत, अशी लांब मिशी आहे आणि सगळी धुरळं माझ्या आजूबाजूला फिरतायत रे. काल ना 8-8 पाय आहेत, छोटा झालो मला असं वाटत होतं आणि सगळी 8-8 पाय आहेत. मालक कसला विचार करताय? नाही कसला नाही. तुम्ही समीर साहेबांचा विचार करताय ना? हो. अहो काय आहे, माझा लहानपणापासूनचा मित्र आहे तो आणि त्याला काय झालं होतं हे त्याला आठवत पण नाहीये, म्हणून मला जरा काळजी वाटते त्याची. मालक मी मुद्दाम नाही केलं. नाही नाही, पण मी तुम्हाला दोष देतच नाहीये, तुमची काहीच चूक नाहीये. फक्त काय बिचाराचं लग्न ठरत नाहीये, लग्न ठरलं होतं नाही असं झालं, म्हणून त्याची काळजी वाटते. मोहन्या काय झालं शोभा? काय झालं मलाच विचारतोस? लाज नाही वाटत? हा समीर बद्दल बोलत होतास ना? तुला सांगितलं यापुढे समीरचा विषय मला घरात नकोय. माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. काय आता मित्र? काय केलं तुझ्या मित्राने? हा आणि त्याचा विषय तू भानू समोर काढतोस. लाज नाही वाटत तुला? अरे ती कोणत्या मनस्थितीत आहे बघ ना जरा. तिला आधार द्यायचा सोडून तू मित्राची बाजू मांडतोस. नाही ताई, मला त्रास होत नाही. तू गप गा. तुला कितीही त्रास झाला तरी तू तोंड उघडणार नाही माहितीये मला, पण ह्याला कळायला नको. तुझ्यावर एवढा मोठा आघात झालाय आणि त्यात याचं हे बोलणं. अहो ताई, तू बाई त्याची बाजू घेऊ नकोस. पुन्हा आता आराम कर. हा अजिबात काम करू नकोस. मला माहितीये ह्या परिस्थितीतून बाहेर पडायला तुला वेळ लागेल, पण ठीक आहे ना, मी आहे. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. हा तू आराम कर. ठेवतो झाडू. सगळी कामं आता मोहन्या करेल. घे ना हे झाडू. नाही ताई, मी करते ना. नको म्हटलं ना. हे घे. तू काही दिवस फक्त आराम कर आणि मग कामाला लाग. हा सगळी कामं मोहन्या करेल. मला माहितीये सोपं नाहीये ते, पण शेवटी मी पण एक स्त्री आहे आणि तुझं दुःख मीच समजू शकते. या मोहन्याला काय कळणार आहे? या पुरुषांना ना आपलं मन आपला त्रास नाही कळणार. त्यांना महत्वाचे असतात ते त्यांचे मित्र. तसं नाही. गप्प बस. सगळी कामं तू करायचीस, कळलं? अजिबात भानूला काम करू द्यायचं नाही. मी आईकडनं जाऊन येते. अहो ताई, मी करते ना. नाही म्हंटल ना. सगळी कामं मोहन्या करेल. हा आणि यापुढे या घरात समीरचा विषय बंद. तू जा तिथे शांतपणे बस. जा. मोहन्या लग्नाच्या धक्क्यातनं अजून ती सावरली नाहीये. तिला थोडे दिवस आराम करू दे. हा काम सोडून गेली तर काय करणार आपण? घरातली कामं कोण करणार? सांभाळून घे तिला. 2-3 दिवस तूच कामं कर. हा आले मी आईकडे जाऊन. राहुल्या, अरे बिल्डर कुठे चाललाय? अरे काय नाही, ऑफिसला चाललो होतो. अरे मग चल एकत्र जाऊ. हा चल ना. असं पण आपली पार्टनरशिप लय भारी आहे. हा नुसतंच दूर. अरे हळू बोल ना, बायकाने ऐकलं तर वाट लागेल आपली. हा हळू बोलतो, पण ऐक
संध्याकाळी तुला फोन करीन, तो फोन उचल, बाहेर भेटून सेलिब्रेट करू. करतो तुला फोन, पण इथून चल आधी, नाही तर इथेच वाट लागेल. हा हा, पण तू कन्फर्म ये ना. हो हा, confirm. मजा करू मजा. राहू द्या. हा समय बघ कसा बसलाय. चल आता आपणच आपल्या मित्राला आधार देऊया ना. हा, चल चल विचारू, काल कुठं गायब झाला होता विचार. काय सम्या, हा काय मग काय बोलतो? काय रे गप काय? हा अरे नवीन बिझनेसचं प्लॅनिंग चाललेलं दिसतंय. अरे मग आम्हाला पण सांग ना. हा. काय रे, अरे काल काय झालं होतं ना त्याचा विचार करतोय मी. तर विचार करण्यात काय अर्थ आहे का? आपल्या नशिबात जेवढं असतं तेवढंच मिळतं ना आपल्याला. आता तुझ्या नशिबात नव्हतं असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. मी तर म्हणतो याच्यातच तरबिया. हा. काय जायचं निघून हा? आणि आता विचार करत बसलाय. अरे मी काय जाईन निघून? तुम्हाला माहिती आहे ना माझं भानूवर किती प्रेम आहे. अबे जाऊ दे ना आता जुन्या गोष्टी. हा? जाऊ दे आता, खायची ती माती खाल्लीस ना तू, जाऊ दे आता. काय एक खरंच मी काय नाही केलं रे. एक खरंच असं बोलायला काहीच वाटत नाही ना? हा थांबा, तिथेच थांबा. सम्या, आता तुझं काय करणं आहे? मी काय केलं? आता वहिनी आल्यात ना, त्यांनाच विचारा. काय बोलत होतात? हा बोला, आता माझ्या समोर बोला. बघा ना वहिनी, एवढं होऊन सुद्धा तोंड वर करून विचारतो मी काय केलं. अहो लग्नाच्या मांडवात पळून गेलात तुम्ही आणि वर विचारता मी काय केलं म्हणून? हा लाज नाही वाटत? नशीब तरी आम्ही थाटामाटात लग्न नाही केलं, नाहीतर काय तोंड दाखवलं असतं. हा वहिनी मला खरंच माहित नाही हो काय झालं ते. बुद्धी भ्रष्ट झालीये. सोन्यासारख्या मुलीला नाकारलं. नाही तर काय. हा अरे सर्व गुण संपन्न आहे भानू आमची, आणि हा असा वागला वहिनीशी. तर मी काय वागलो? अहो जाऊन तिची एकदा अवस्था बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. आधी सारखे तिच्या मागे मागे फिरायचात ना, मग लग्नाच्याच वेळी का मागे फिरलात? वा वा वहिनी, मागे मागे फिरायचात. मागे कसलं जुळलंय वहिनी, मागे गप्प फिर. बसशील का आता? जाऊ द्या ना वहिनी, या गाढवाला गुळाची चौक आहे. हा? बिचारी भानू. तुमचं काय आहे? हा काय आनंद वाटतोय? हा मजा येते सगळं बघायला. भानूची काळजी वाटते ना वहिनी. काही गरज नाही तिची काळजी करण्याची, मी आहे खंबीर. हा जा जा, आम्ही आहोत खंबीर, काळजी करायला भानूची. आला हो तुमचा काही संबंध नाहीये, कळलं ना? तुम्ही सगळे पुरुष ना इथून तिथून सारखेच, एकमेकाला सामील आहात तुम्ही. नाही नाही हो शोभा वहिनी, असं काय बोलताय? काय करताय तुम्ही? मला सगळी कामं करायला सांगितली आहेत. अहो म्या केलं तर काय बिघडलं? तसं नाही, पण शोभा सांगून गेले ना सगळी कामं करून ठेव म्हणून. हा मग त्यांना काय नाही कळलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो तुला कळायचा प्रश्न नाही, हे फसवणूक केल्यासारखं होतं ना म्हणून. अहो मला केवढा काय विचार करताय तुम्ही? तुम्हाला ऑफिसला जायचंय ना, तुम्ही तयारी करा ना मग. अरे हो की उशीर होतोय. हा. काय करताय तुम्ही? रुमाल कुठे ठेवला होता? बॅग. अहो काय करताय तुम्ही? अहो म्या तुम्हाला मदत करतेय. अहो पण नका करत जाऊ. आधी कशी सगळी कामं मी स्वतःची स्वतः करायचो, आता आळशी होत चाललोय मी. नाही आता पण करतात की. अहो पण तुम्ही कुठे करायला देता? सगळी कामं तर तुम्हीच करता. असं वाटतं माझ्या सगळ्या कामांसाठी मी तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला माझा त्रास होतोय का? म्हणजे म्या यायच्या आधी सगळं छान होतं का? नाही नाही, म्हणजे तुम्ही यायच्या आधी कसं माझी सगळी कामं मी स्वतः करायचो, मला तसं करायचंय. आता तसं करता येत नाही ना. म्हणजे तुम्हाला माझी गरज नाही? अहो तसं नाही माझं म्हणणं, ऐका नाही तुम्ही. मला काय बी नाही ऐकायचं, मला कळलंय. अहो पण गेल्या. हो समीर भाऊजी, लग्न नव्हतं करायचं तर सांगायचं ना, पळून का जायचं? हो ना, का पळालात? तुमच्या इच्छेविरुद्ध गळ्यात बांधत नव्हतं तिला. नाही तर काय, मी म्हणते काय कमी होती हो भानू मध्ये? अहो उभ्या जन्मात शोधून पण अशी मुलगी मिळणार नाही तुम्हाला. मग आता राहा बिन लग्नाचे, तुमच्या लग्नाचा विचार कुणीच करणार नाही. असं नका बोलू. कोणीच नाहीये मला तुमच्याशिवाय. मेले सगळे मेले. त्याच्या पुढे ना तुमचं तोंड सुद्धा बघणार नाही. शोभा वहिनी, मला खरंच आठवत नाही काल काय झालं होतं ते. मी कुठे होतो? मला भानू खूप आवडतो. हो
भानूचं तुमच्या तोंडात परत नाव मला येता कामा नाही. ए शोभे, आता जरा थांब ना. झालं सगळ्यांचं बोलून त्याला. हा, आता जरा बोलू दे ना त्याला पण. अहो मावशी, मला खरंच भानू खूप आवडते आणि तिच्याशी लग्न करायची पण इच्छा होती. तुम्हाला तर माहिती आहे ना, मी लग्नासाठी किती उत्सुक होतो ते. पण काल काय झालं मला खरंच काही आठवत नाहीये. सम्या, हे बघ, काल जे काय झालं ना ते जाऊ दे. आता मला परत सांग, तू लग्नाला तयार आहेस का तिच्याशी? हो, एका पायावर तयार आहे. मावशी काय विचारताय? कुणावर विश्वास ठेवताय? नाहीतर काय, आपण सगळ्यांनी बघितलं हा लग्नातून कसा पळून गेला ते. बिचारी भानू त्या धक्क्यातून अजून सावरते, पण तिला अजून जर का एक धक्का बसला ना तर मला नाही वाटत ती त्यातून सावरू शकेल. शोभा वहिनी, तुम्ही समजावा ना. तुम्ही समजावा ना मावशींना. तुम्हाला तर माहिती ना भानूची अवस्था काय झाली. हो ना, पोर पार कोमेजून गेले हो. ते काही नाही, आम्ही आमच्या भानूसाठी दुसरं स्थळ शोधू. हो, हो, तिच्यासाठी अशी स्थळ चालून येतील चांगली. नाहीतर काय एवढी चांगली थांबा, थांबा. झाल्या सगळ्यांच्या अकला पाजळून. जरा थांबा तुम्ही, जरा बोलू दे त्याला. सम्या, तू अगदी मनापासून बोलतोयस ना? हो, मी तयार आहे लग्नाला. अगं आई पण थांब ना शोभे, तो माफी मागतो म्हणतो ना तिची. अगं मग त्यांना ठरवू दे ना काय करायचं ते. हा, समीसला मी खूप चांगलं ओळखते, तो चांगला मुलगा आहे. अहो पण भानुशी हा जे काही वागलाय ते आपण विसरून जायचं. विसरून जायचं का असं? अरे भानू लाखात एक आहे, तिच्यासाठी कोण पण मिळेल. याचं काय? ए रावल्या, जरा गप जरा. तो माफी मागेल तिची आणि मग बघू काय करायचं ते. अगे लगेच चढले अंगावर. हो, मी माफी मागायला तयार आहे. मला तिला भेटायचंय. हो ना, मग चला आत्ताच माफी मागा. चला चल लवकर. अरे चला माफी मागा. शोभा, काय झालं? काय चाललंय? तुम्ही गप्पा बसा. नाक घासून चांगली माफी मागायची, कळलं? कोणाची नाक घासून माफी मागायची? काय झालं? काय मास्टरड्या, तू आता जरा गप्प राहतोस का? हा, सम्याला भानूची माफी मागायची आहे. त्याची चूक त्याला कळून आले आणि सगळं मिटलं ना की नवीन मुहूर्त बघायचा आणि लग्न उरकून टाकायचं. काय रे, तुझे भानू कुठे आहे? त्या नाहीयेत. नाहीये म्हणजे कुठे गेली? इथेच तर होती. हो, पण नाहीयेत. अहो पण तुम्ही तिला जाऊ कसं दिलं? थांबवायचं ना. मी थांबवायचा प्रयत्न केला पण त्या गेलं, नाही ऐकलं त्यांनी. या समीर भाऊजींमुळे गेली असतील ती. आता जर भानू परत नाही आली तर आपण काय करायचं? काय म्हणाला? नाही म्हणजे जीवाचं काही बरं वाईट केलं तर. अहो वहिनी, असं बोलू नका हो. तुम्ही ते गप्पा बसा. तुमच्यामुळे झालंय सगळं. हो ना, काय दुर्बुद्धी सुचते एकेकाला काय माहिती. नाही तर काय, पण यांना बोलून काही उपयोग नाही. काही परिणाम होतोय का बघा यांच्यावर. भानू कुठे गेली कोणास ठाऊक. तिच्या लग्नाचा घाट परत घातला असता तर ही गायबच झाली. काही बोलताय मावशी? अगं म्हणजे मला तिची काळजी वाटते म्हणून बोलते मी. कशी काय कुठे गेली कोण जाणे ना. काही नाही, आमच्या ह्यांच्यामुळे आणि समीर भाऊजींमुळे गेली आहे ती. समीर भाऊजींनी जे पराक्रम केले ते आणि त्यांची बाजू आमच्या ह्यांनी घेतली म्हणून तिला वाईट वाटलं म्हणून निघून गेली ती. नाही शोभा. गप्पा बसाव. समीर भाऊजी, भानू जर परत आली नाही ना तर तुम्हाला माझ्या घरचा घरगडी करेल. सगळी कामं तुम्हाला करावी लागतील. बिचारी भानू कुठे गेली असेल कुणाच ठाऊक. एक तर तिची अवस्था पण ठीक नाहीये. नाहीतर काय, तुम्हाला कळत नाही तिला जाऊ कसं दिलं तुम्ही. आता तुम्ही आणि समीर भाऊजींनी भानूला शोधून आणायचंय. जर तुम्ही तिला शोधून आणलं नाहीत ना तर मी काय करेन ना दोघांचं मलाच माहित नाही. पटकट नुसती हजरा. अगं शोभे थांब.
अगं शोभे थांब ना थांब ना थांब ना थांब ना. एवढं चिडायला काय झालं? कुठे चाललीस तू? मग काय करू? हा टेन्शन आलंय मला. कशाचं? भानूच्या लग्नाचं की भानूचं? घरी काम कोण करणार याचं. एवढंच ना, मिळेल कोणीतरी. हा तुला बोलायला काय जात आहे? इथे माझी वाट लागली. मी खरं सांगू तुला, जे झालं ते चांगलं झालं. तुझ्या संसारात आहे ना अडचण गेली समज. तू आता ना माझं डोकं खाऊ नकोस. तर मोठा प्रॉब्लेम झालाय. घरात काम कोण करणार? तिचं भानू परत नाही ना आली तर त्या शांतेला मस्का मारावा लागणार आहे. अगं उलट ती शांता परवडली, तुझी भानू नको. हा मला तर वाटतं ना भानू जाण्यामध्ये समीर भाऊजींबरोबर ना तुझा पण जास्त हात आहे. सारखी तिच्या मागे लागायचीस. ए मी काय केलेलं नाही हा, सांगून ठेवते तुला. उलट झालं ते बरं झालं, मी शांताशी बोलून ठेवते. काय बरं झालं? बिन पगारी कामाला होती ती माहितीये. इतक्या वर्षात मला सोन्याची नथ घेता आली नव्हती, ती या दिवाळीला घेतली. तू पण ना जे झालं ते चांगलंच झालं ना. हा, चल, मी तुला गरम गरम चहा करून देते. नको ना राघव, चल ना. चल. मला भानूची खूप काळजी वाटते. मला पण ग. कुठं गेली असेल यार भानू आपल्याला सोडून. चल. मोहन, भानू तुला काही न सांगता गेली का रे? हो रे, काहीच नाही सांगितलं. मग काही करून तिला शोधायला पाहिजे. चल ना आपण जाऊन तिला शोधूया. अरे जोपर्यंत तिला शोधत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही. चल चल चल. अरे रडू नको समीर, सगळं ठीक होईल रे, रडू नको. आता रडून काय फायदा आहे? नाही तर काय, आधी नको ते वागायचं आणि मग रडायची अशी नाटकं करायची. अहो नका हो बोलू, त्याला बघा ना त्याची अवस्था काय झाली. शांत हो रे समीर, शांत हो. अरे कसा शांत होऊ? मी काय केलं मला कळत नाहीये आणि सगळे मला बोलतात. यांचं काय करायचं? एक तर त्या भानुशी असं वागल्यामुळे ती निघून गेली आणि वरतून म्हणतात मी काय वागलोशी. नाही तर काय, अगो काहीच वाटत नाही यांना तर. हो काहीच वाटत नाहीये मला, पण मी काहीच केलेलं नाहीये. अरे लग्नाच्या वेळेस नेमकं काय झालं मला माहित नाही. या अरे मी सगळ्यांना विचारत होतो काय झालं, पण पुढेच सांगत नाही. फक्त मला टोचून बोलतंय. हो मग तुमची आरती करायची की काय? अरे मी सगळ्यांना विचारत होतो काय झालं, पण पुढेच सांगत नाही. फक्त मला टोचून बोलतंय. हो मग तुमची आरती करायची की काय? ए अंजे, आता गप्प बस ना. हा किती बोलतेस तू त्याला? आता तो म्हणतोय ना मी प्रायश्चित्त घेतो म्हणून. मावशी तुम्ही कसं काय यांना पाठीशी घालू शकता? आपण तो म्हणतोय ना. काय चाललंय गोंधळ? हा काय तमाशा लावलाय? जरा तरी आराम करू द्या ना. तुम्ही अजून इथेच गेला नाहीत भानूला शोधायला? जातोय जातोय. शोभा बहिणी, मी शोधून आणेन तिला आणि माफी पण मागेन. आधी शोधून आणा आणि मग माफी मागा. शोभा बहिणी, मी शोधेन तिला, पण मला प्लीज कळेल का मुहूर्ताच्या वेळी काय झालं होतं? म्हणजे मला भानूशी लग्न करायचं होतं, खूप इच्छा होती, पण नेमकं मुहूर्ताच्या वेळी मी कुठे आणि कसा गेलो? याचं उत्तर ना तुम्ही द्यायला हवं. तुम्ही काय आमच्याकडे मागताय? शोभा बहिणी, तेव्हा नेमकं काय झालं होतं तेवढंच सांगा. समीर भाऊजी, आमच्याकडे ना तुम्हाला द्यायला उत्तरही नाही आणि वेळही नाही. प्लीज मला कुणीतरी सांगा ना, प्लीज प्लीज. ए मोन्या, तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे ना, तू तरी सांग ना प्लीज. हा हा, जवळच्या मित्रालाच विचारा. हा, त्याला खूप पुळका आहे तुमचा. दादा तुम्हीच समजवा यांना. चूक यांची आहे, ती कबूल करायची सोडून नाटकं करताय. सांग ना प्लीज. ए मोहन, असा शांत नको बसू, प्लीज सांग ना. तू विश्वास ठेवशील का माझ्यावर? हो, अरे तू बोल ना. मुहूर्ताच्या वेळेला तू जुरळ झाला होतास.
आहे.